काय जबरदस्त थंडी पडली आणि या थंडीमध्ये गरमागरम पकोडे आणि सोबत जर चटणी किंवा सॉस असेल तर वाह क्या बात. रेसिपी फारच सोपी आहे. मोड आलेली मुगामध्ये मिरची आलं लसूण घालून हलकंसं ग्राइंड करा. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यासोबत हळद, मीठ, लाल तिखट, जिरं, ओवा हे सगळं घालायचं आहे. त्यासोबत त्याच्यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ, कारण भजी आपल्याला कुरकुरीत हवेत ना म्हणून, आणि चण्याचं पीठ. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तेवढं पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला छोटे छोटे गोळे करता येईल इतपतच. गरमागरम तेलामध्ये मस्त असं तळून घ्या आणि सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करा. आहे ना एकदम मस्त अशी रेसिपी. तर या मस्त अशा हिवाळ्यामध्ये मस्त असे पकोडे खायला विसरू नका.